नागपूर महापालिकेसाठी आज भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची नागपुरात बैठक आयोजित करण्यात आली आहे। शिवसेनेकडून उदय सामंत आणि मंत्री संजय राठोड उपस्थित राहतील। या बैठकीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे स्थानिक नेते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। या बैठकीत महायुतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। या बैठकीमध्ये निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार असून शहरातील हॉटेल सेंटर पॉइंट इथे ही बैठक होणार असल्याची माहिती कळते। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, नागपूरमध्ये जागा वाटपाचा तिढा आहे का? हा तिढा सुटलेला आहे का? कशी चर्चा सुरू आहे शिवसेना आणि भाजपमध्ये? नक्कीच इतर नगरपालिकांप्रमाणे नागपूर नगरपालिकेतही महायुतीतच जागा या लढवल्या जाणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे याआधी कृपाल तुमणे यांनी खरं तर 50 जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र भाजपने त्याला कुठलाच प्रतिसाद न देता स्वयंपूर्ण त्या ठिकाणी लढवण्याची घोषणा देखील अप्रत्यक्ष केली होती। मात्र आता युतीच्या या घोषणेनंतर उदय सामंत आणि संजय राठोड यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून या संदर्भात लवकरच नागपूरमध्येच बैठक होणार आहे आणि त्या ठिकाणी युतीबाबत शिक्कामोर्तब देखील केली जाईल। त्यावेळी शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण शिवसेनेची ताकद ही फारशी नागपूरमध्ये नाहीये। त्या ठिकाणी 2च नगरसेवक होते आणि तेही दोन्ही नगरसेवक उबाटाचे होते। मात्र आता या जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। याचबरोबर ती विदर्भातली जी काही अनेक नगरपालिका असतील या संदर्भातही पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक त्याच ठिकाणी उदय सामंत आणि संजय राठोड यांच्या उपस्थितीत घेतली जाणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने नागपूर, अमरावती, अकोला आणि चंद्रपूर या ठिकाणच्या नगरपालिकांचा पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। त्यामुळे नागपूर नगरपालिकेमध्ये किती जागा आता शिवसेनेला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। नक्कीच या बैठकी संदर्भातले अपडेट घेत राहू। सध्या धन्यवाद त्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।